आता एका बाजूला जरांगे पाटील कुठल्याही सत्तेवर नसताना 150 एकर जागेमध्ये पार्किंग असते, 150 एकर जागेमध्ये सभा होते आणि सगळे लोक येतात आणि यांना कोणाला सत्ताधाऱ्यांना सभा घ्यायची असेल तर त्यांना 200-300 रुपये रोज द्यावा लागतो सभेला येण्यासाठी. गाड्या पाठवाव्या लागतात गावागावातून, त्यातले काही दलाल नेमावे लागतात, गाडी सगळ्या भरून पाठवा. जरांगे पाटलांना तसं काही करावं लागलं नाही. ही एक दहशत यांना बसलेली आहे आणि या दहशतीतून सुटण्याचा मार्ग ते एकच करतायत की आपल्या गटात असलेल्या लोकांना या मराठ्यांच्या विरोधात उभं करणं किंवा तशी वक्तव्य करणं आणि जेणेकरून मराठ्यांनी एखादं वक्तव्य केलं, जरांगे पाटलांनी एखादं वक्तव्य केलं की मग त्या विरोधात बाकीच्या त्या वक्तव्याचा विकृत असा अंश उचलून तो आपल्या लोकांना सांगून त्यांना विरोधी उभं करणं, ही एक खेळी या विरोधी सर्व नेत्यांनी सुरू केलेली आहे. त्यामध्ये मग जरांगे पाटलांच्या विरोधात फक्त भुजबळच आहेत असं नाही, तर सर्वच नेते अशा पद्धतीने सुरुवात करत आहेत. त्यांच्या पाठीमागचं वोट बँक कमी होऊ नये, पाठीमागची सपोर्ट करणारी जी लोक आहेत ते कमी होऊ नये, आपल्याला जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत असावेत, यासाठी त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे, सततचा प्रयत्न आहे.